श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्या आयुष्यात उतार चढाव येत असतात, पण ह्या सगळ्यांना सामोरे जाणं म्हणजेच गुरुकृपा. जर का आपण ह्या सर्व गोष्टींमुळे खचून गेलो किंवा हताश होऊन सर्व गोष्टींना दोष देऊन हार मानत राहिलो, तर समजावं की आपली भक्ती श्रद्धा कुठेतरी कमी पडत आहे. म्हणूनच आपण रोज नियमितपणे नामस्मरण जप करत राहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण डगमगणार नाही. आपली ऊर्जा संतुलित राहून सगळ्या संकटांवर मात करून आपण खंबीरपणे उभे राहू शकतो. आईच आहे जी आपल्याला सगळ्या अडचणीतून बाहेर काढते. मग समजावं आपला उद्धार होण्यास सुरुवात झाली आहे. पण ह्या गोष्टी लगेच होत नाही. आपण असं म्हणालो की आज नामस्मरण केलं आणि त्याची प्रचिती दुसऱ्या क्षणाला आपल्यासमोर यावी, तर तसं शक्य नाही. आपण आईच्या कृपेला पात्र आहोत की नाही हे देखील आई पाहत असते. मगच आपल्याला प्रचिती येते. म्हणूनच कितीही संघर्ष आपल्या वाट्याला आले तरीसुद्धा आईवर विश्वास ठेवून श्रद्धेने आपली चांगली कर्म करत राहणे हिताचं ठरेल. मग यशाची पायरी आपण सहजपणे गाठू शकतो. खरं तर ह्या सर्व गोष्टी सोप्या नाही, पण जर आपण हार न मानता जिद्दीने आईवर विश्वास ठेवून आपलं आयुष्य व्यतीत करत असू, तर मात्र सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. तसंच आईचे अनुभव प्रचिती आपल्याला येण्यास सुरुवात होते, कारण हा आपला आईवरचा विश्वास असतो. आणि आपली आई आपला विश्वास कधीच डगमगू देणार नाही, कारण आपण देखील पूर्णपणे आईला स्वतःला समर्पित केलेलं असतं. मग आई आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतेच. श्री स्वामी समर्थ.